चलकर देव की यही कृपा आपके पुत्र श्री गुरु गोविंद सिंह जी पर भी रही। खुशी का कोई ठिकाना नहीं और वो छत पर चढ़कर जोर जोर से बोले लगे, गुरु लादो रे, गुरु लादो रे, गुरु लादो रे। सम्राट जी सच्चे गुरु मिल गए। चौथा दिवस संपूर्ण महाराष्ट्रातल्या शाळेमध्ये ही फिल्म दाखवली जात आहे किंवा त्या संदर्भामध्ये निबंध स्पर्धा असतील, चित्रकला स्पर्धा असतील, वक्तृत्व स्पर्धा असतील, ह्या सगळ्या स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे। म्हणजे जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, औरंगजेब जो आहे त्याच्यावर लढा दिला, विजापूरची आदिलशाही असेल, कुतुबशाही असेल, निजामशाही असेल, या सगळ्या सत्तांच्या विरुद्ध त्यांनी लढा दिला। त्या पद्धतीनं पंजाबमध्ये या तेज बहादूर सिंग यांनी लढा दिलेला आहे आणि महाराष्ट्र आणि पंजाब यांच्याबद्दल नातं जे आहे ते अगदी पूर्वीपासून चालू आलेलं आहे। इतकंच नव्हे तर आपल्या महाराष्ट्रामध्ये संत परंपरा सुरू झालेली आहे, वारकरी संप्रदाय सुरू झालेला आहे। संत ज्ञानेश्वरांनी त्याचा पाया लावला, संत तुकाराम महाराज त्यांनी कळस झालेले आहे असं म्हटलं जातं। पण या संत परंपरेमध्ये संत नामदेव होऊन गेलेले आहेत। या संत नामदेवानी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचा जो अध्यात्म आहे तो अगदी पंजाबपर्यंत नेऊन ठेवलेला आहे। आणि हे मी सांगतो म्हणून नव्हे तर जसं आपल्याकडे ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वर ग्रंथ लिहिलेला आहे त्या पद्धतीनं पंजाबी भाषेमध्ये ग्रंथ लिहिलेला आहे, त्याचं नाव आहे ग्रंथ साहेब म्हणून। तर त्या ग्रंथ गुरु साहेब या ग्रंथामध्ये नामदेवांच्या अभंगांचा समावेश झालेला आहे। नामदेवजी की मुखबाणी या नावानं तो अभंग त्यांचे त्यामध्ये